भाई किधर है हॉटेल अपनी? संगम वन शॉप के साथ बाजू में, हिमालय वन शॉप अपोजिट। भाई नेपाळवरून येऊन मेहनत करतोय मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये, खूप छान वाटतं नाही का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। सुरू करूया आजचा दिवस। काय जे बघा हांतरून इथेच पडले, ठेवलंच नाहीये कोणी। हे माझ्या घरच्यांचंच काम असणार, स्पेशली माझ्या भावाचं। रोज जिथल्या तिथे असतं हांतरून, बट आज माझा भाऊ लेट गेलाय। मला वाटतं माझ्या भावाचंच काम असणार, कारण मम्मी पप्पा तर सकाळी 6 वाजता निघून जातात कामावरती, बट माझा भाऊ आज लेट गेला 8 वाजता। मी इथे झोपलो होतो आणि हे लोक इथे झोपतात, तर माझा भाऊच लेट पर्यंत झोपला होता, तर त्यानेच हांतरून फेकून गेला असेल असाच। कारण मी तर वरती झोपतो, माझा तर विषयच नाहीये। तर त्याला वाटलं असेल की यार अक्षू तर करून गेला, अक्षू लेट उठतो। ठीक आहे भाई, काय करणार, मलाच आता आतमध्ये ठेवावं लागेल तिथे। डन। गाईज एक गोष्ट सांगायची मला, आता मी यूट्यूब वरती शॉर्ट्स नाही टाकणार कॉमेडी, फक्त व्लॉगच टाकणार। जर शॉर्ट्स बघायचे आहेत कॉमेडी तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देणार आहे, लवकर जाऊन फॉलो करा जर शॉर्ट्स बघायचे तर। तर गाईज ब्रश वगैरे करून झालाय, आता फटाफट आंघोळ करू, रेडी होऊ, नाश्ता करूया मस्तपैकी। तर मित्रांनो रेडी बिडी झालोय मस्तपैकी, चला काहीतरी खाऊ। काय बनवलंय? डाळ आणि भात। काय एवढंच आहे? ठीक आहे खाऊ। तर मित्रांनो मटकीची आमटी, भात। मला मटकीची आमटी खूप आवडती भाई, माझी फेवरेट आहे। फटाफट खाऊ, रेडी तर झालोय। आता चेंबूरला पण जायचंय शूट करायला, कारण तिथे धम्मा आणि अभिषेक थांबलेत शूट करायचे। ऑन टाइम जाऊ मस्तपैकी आणि शूट करून घेऊ। तर गाईस पोहोचलोय शूटच्या लोकेशन वरती, हे बघा हा पण आलाय, तर शूट करून घेऊ। कालचं क्लासेस आपल्याला भेटलं नव्हतं, पण आज तो दादा अवेलेबल असेल क्लासेस मध्ये, आय थिंक सो। बघू भेटता का नाही शूट करायला। जरी भेटला ना तरी कसं आहे, आता मुलांची एक्झाम वगैरे आहे, मग त्यामुळे भेटेल नाही भेटेल तो एक प्रश्न पडतोय, बाकी टेन्शन काय नाही। बघू, आय होप सो भेटेलच। बाईक वर जाणार आहे आज, भाऊने बाईक आणली, खूप दिवसानंतर पप्पानी बाईक दिली भाई। पेट्रोल हे लोक टाकणार आहेत। हा टाकेल ना, हे टाकशील ना? ए जिप्र्या, मला लय फास्ट प्रेशर आलं त्याच्यामध्ये, मुजतो मी थोडं। तर निघू फटफट शूटला। आज पण शूट करायला नाही भेटलं, दोन्ही ब्रांच बंद आहेत क्लासेसच्या। तिसऱ्याला जो ओळखीचा नाहीये त्याला पण विचारलं, तर तो बोलला की भाई माझ्या वरती अजून एक सर आहे, त्यांना मी विचारून सांगतो। बोललो 5 मिनिटाचं शूट आहे तरी पण। अरे भाई आता हा त्यांना फोन करत, तो वरच्यांना फोन करत, तो अजून वरच्यांना फोन करत, तो अजून प्रधानमंत्रीला फोन करून विचारत काय यार। म्हणून क्लासेसचं शूट जेव्हा आपलं हे लर्निंग सर्कल चालू होईल, ब्रांच चालू होईल, तेव्हाच करू। पण तो ट्रेंड निघून जाईल ना, तसं सीन आहे यार। काय विषय नाही, आपण त्याला ट्रेंड बनवू परत। काहीच धमाचं शूट आहे आता, म्हणून आम्ही या कॉलेजच्या रोडवरती आलोय। फुल खाली रोड आहे म्हणून आलोय, मस्त आवाज पण नाही येणार, किरकिर पण नाही, शांत व्हिडिओ बनणार। एवढा मूड ऑफ झालाय ना, कारण भाई 2 दिवस झालं क्लासेस करतोय, व्हिडिओ पेंडिंग येते अजून। मराठी व्हिडिओ बनवायला ना म्हणजे काय सुचत नाहीये की काय बनवू, तेच विचार केला होता बनवणार, पण आता काय सुचत नाहीये काय बनवू। पण माझा हिंदी कॉन्सेप्ट आहे, तो फटाफट शूट करून घेऊया, नंतरच्या नंतर बघू आपण। माझे पण 2 हिंदी कॉन्सेप्ट आहे। ह्याला काय पडली का बघा, हा फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ झापतोय। हे बघा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून कॉपी करून बनवतो, हाच तो मुलगा। कॉपी करा, कोणत्या व्हिडिओ मध्ये आपलं पण डोकं लावा, पण हा काहीच डोकं नाही लावत। कॉपी करायची नाही। काहीच अर्ध शूट गॅरेज मध्ये आहे बघा, गॅरेज मस्त। याचा अर्धा शूट गॅरेज मध्ये आहे, अजून अर्धा कुठे?
इथेच करायचंय. अच्छा इथेच पूर्ण आहे म्हणजे तिकडे अर्ध बनवलं आणि इथे पूर्ण करायचंय गॅरेज. काय बोलतात दादा? मजेत? देईल काय ते शूट करायला भेटेल? व्हिडिओ शूट करायचे कॉमेडी व्हिडिओ करून गेले नाही इथं सपोर्ट. इकडचे काका कुठे गेले आहेत का? दुकान. अच्छा हा जेवतायत. जेव दे मग शूट करू आपण. काहीच गॅरेज वाला शूट आहे थोडासा. बघा याला गॅरेज वाला बनवलाय. कसं लुक कसं गाईस कमेंट मध्ये सांगा. पक्का गॅरेज वालाच वाटतोय. एक काम करू या दादांना बोलू की भाई याला कामावरती ठेवायला. रोजचे 200. रोजचे 200. चकाचक तेवढे गाडी बिडीचे पार्ट चोरी नाही झाले पाहिजे भाई. नाही बाय आपल्या तिघांच्या 170 तिघांची राईटचे निघतील 70 किती होतं? 140. 140. 10 रुपये कडून तरी जुगाड करावं लागेल आपल्याला. तरी जाऊन तिघा खाऊ शकतो आपण. तुम्ही तर काकाला धरून आणलं बघ तेव्हा काकाला धरून आणलं त्याने. हो ते अंकल पाहिजे होते ऍक्च्युली बाहेर गेले होते तर आम्हाला वाटलं की भाई कुठेतरी गेले पण अंकल आले फायनली. काकांसोबत एक व्हिडिओ काढणार आहे तर फटाफट शूट करून घेऊ. गॅरेजचं शूट झालेलं आहे. आता हॉटेलमध्ये शूट करायला आलोय. हे बघा या भाऊचे हॉटेल आहे. भाई किधर आहे हॉटेल आपने? चेंबूर कॅम्प में किधर? तर भाई भाईच्या हॉटेलमध्ये व्हिजिट करा. हॉटेलचं नाव इलू इलू आहे. खूप भारी भारी भेटतं नाही का. भारी भारी आयटम्स असतात. आता दाखवतीलच आणि तो सांगेल पण की काय काय भारी भारी आयटम असतात. भाई इकडे बसलं तर असं वाटतं की आपण चायनाच्या मॉल मध्ये असं बसलो. एकदम मस्त फील येईल एकदम. नाही फुल भारी आहे बघा. तुम्हाला दाखवतो. मोठं रेस्टॉरंट आहे भाई. खूप भारी आहे. यस भाई. तुम शेफ पूरे सब बनाते हो? जी हाँ सर. सब आता है आपको? जी हाँ सब आता है. ओके भाई थैंक यू भाई. तो इसका कुछ कोर्स वगैरह किया है क्या? ऐसे बनाते बनाते सीख गए? कोई था मेरे उस्ताद जो मेरे को दिन रात काम सिखा रहे थे तो उनकी वजह से मैं भी इधर पहुंच पाया हूँ भाई. तो अभी इधर हेड से बना हूँ तो उसके बाद और कुछ भी बन पाऊंगा. और अभी बाहर जाने के लिए कोई रास्ता ढूंढ रहा हूँ. अभी तो जस्ट शुरुआत किया है. आराम आराम से बनता ही रहेगा भाई. थँक यू भाई. थँक यू सो मच भाई. इसका शादी दुसऱ्या देशवाले येऊन आपल्या देशात महाराष्ट्रात मेहनत करतात भाई. खूप छान वाटतंय. भाई क्या नाम है ये सूप का? ये चिकन मंचाउ सूप है भाई. हाँ बघा गाइस किती भारी है. क्या क्या रहता है इसमें? इसमें अंडा रहता है भाई, चिकन रहता है, एवरीथिंग रहता है सर इसमें. अभी आपको खाएगा टेस्ट आएगा तो उसके बाद पता चलेगा कि इसमें क्या खूबसूरत है. इलू इलू स्पेशल है भाई. ये जो भी आता है बोलते हैं भाई बहुत अच्छा है. तो नेक्स्ट टाइम फिर भी आएंगे तो फिर भी एक डिश खाएगा ना तो दूसरा डिश भी मंगाते हैं सर. ऐसा है आपने इलू इलू स्पेशल. गाइस टेस्ट करून बघू किती भारी आहे. माझं हेच अजून हेच गाइस खूप भारी वाटतंय. टेस्ट करून बघू आपण. वाव खरंच खूप भारी आहे. थँक्यू सो मच गाइस. व्हिडिओ बनवून झालेली आहे मस्तपैकी. खाल्लं पिल्लं पण व्हिडिओ पण बनवली भाई. जर तुम्हाला व्हिजिट करायचं तर त्या भावाने सांगितलंय शॉपचं नाव घेऊ सगळं सांगितलंय. कॅम्पमध्ये शॉप आहे त्यांची. तर हे बघा हा जाऊन आला मम्मीला सोडून आला. बाहेर गेला होता. बरोबर टायमावर आलाय. ब्लॉग चालू करायच्या टायमालाच आलाय. आणि हा बघा वाजलेत किती आता? 6:45. तर जाऊ फटाफट निघू आता. कारण आपल्या दुसऱ्या मित्राला पण आपल्याला भेटायला जायचंय. टिळक नगरला जायचं जवळच आहे. तर जाऊ मस्तपैकी भेटू त्याला पण. अजून त्याच्यानंतर घरी पण जायचे आपल्याला. एडिटिंग पण करायची. फटाफट निघू. तर गाईज आलोय मित्राला भेटायला. आहे बघा त्याला भूक लागली होती तर चायनीज मागवली त्यांनी. तर चायनीज बेल खाऊ आणि थोडा बोलू आणि निघू. गाईज मित्र भेटायला आलाय आणि हा बघा आयटमशी बोलतोय. काय बोलायचं भाई. कलियुग. मित्राला सोडून बघा आयटमशी बोलतोय. काय बोलायचं आता. गाईज मित्र पण गेला त्याच्या घरी. मी पण आलोय ट्रेन पकडून पनवेलला माझ्या घरी. हे बघा ऑलमोस्ट पोचलोच आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे घर. तर ब्लॉग एंड करायची आता वेळ झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां खाली हाईपचं बटन आहे ते पण क्लिक करा. हाईप करा व्हिडिओला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.